नमस्कार, मी रेश्मा आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण सगळ्यात सोपा चिवडा म्हणजे मक्याचा चिवडा बघणार आहोत. तर हा चिवडा बनवण्यासाठी खूपच कमी साहित्य लागतं. त्याचबरोबर हा जो चिवडा आहे तो बजेटमध्ये बसणारा आहे. तर बजेटमध्ये बसणाऱ्या सगळ्याच गोष्टी चवीच्या असतात असं नाही, परंतु हा चिवडा आहे तो खूप छान लागतो. मला हा चिवडा बनवायला देखील खूप आवडतो आणि खायला देखील खूप आवडतो. तर आज आपण कशा पद्धतीने हा चिवडा बनवतात ते बघूया. तर हा मी येथे पाव किलो चिवडा घेतलेला आहे. 250 ग्रॅम आहे. तर 13 रुपयाला मला हा चिवडा पडलेला आहे. तर काय करायचं, पहिल्यांदा आपण हे जे पॅकेट असतं ते फोडून घ्यायचं आणि चिवडा एका परातीमध्ये काढून घ्यायचा. डायरेक्टच आपण तसं तळायला घ्यायचं नाही, कारण याच्यामध्ये काड्या असतील किंवा कचरा वगैरे असेल तर आपण पहिल्यांदा बघून घ्यायचं. काही असेल तर ते काढून टाकायचं. तसं शक्यतो या चिवड्यामध्ये काही नसतं, पण आपण आपल्या खात्रीसाठी म्हणून एकदा याला चेक करून घ्यायचं. तर मला तसं काही मिळालं नाही. तर आता आपण या चिवड्याला तळून घेऊया. तर तळण्यासाठी कढईमध्ये मी इथे तेल ठेवलेलं आहे. आता या तेलामध्ये तुम्हाला काळे काळे कण दिसत आहेत. तर हे तेल म्हणजे ही जी कढई आहे ती मी फराळासाठी वापरत आहे. त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये अगोदर मी शंकरपाळी बनवली होती तर त्याचंच ते काळं आहे. मी देखील तुम्हाला एक गोष्ट सांगेन की ज्यावेळी तुम्ही फराळ बनवायला घ्याल त्यावेळी शक्यतो एकच कढई ठेवा. एकच म्हणजे गोड पदार्थांसाठी जे तुम्ही तेल वापरले ते तुम्ही तिखटाला वापरू शकता, पण तिखट पदार्थासाठी जे तुम्ही तेल वापरताय ते तुम्ही गोडासाठी वापरू शकत नाही. एवढी मात्र गोष्ट लक्षात ठेवा. आता मी येथे सांगितलं की एकच कढई वापरा, ते यासाठी की आपण जर सारखी सारखी कढई बदलत राहिलो तर कढईला लागलेलं जे तेल आहे म्हणजे कढईमध्ये ते तेल आहे ते देखील आपलं वेस्ट होतं. त्यापेक्षा आपण एकाच कढईमध्ये अजून थोडं एक्स्ट्राचं तेल घालून तीच कढई वापरून घ्यायची. त्याचबरोबर आपल्याला घासण्यासाठी देखील ती कढई बरी पडेल. सारखं सारखं आपल्याला तेलकट भांडं घासायला नको. तर या कढईमध्ये मी अगोदर गोड शंकरपाळी बनवली होती. तर तेल माझं शिल्लक राहिलं होतं, त्याच्यात मी थोडंसं तेल घातलं आणि म्हटलं की याच्यातच आता मी हा चिवडा तळून घेते. आता मी तुम्हाला तेल कितपत गरम असायला पाहिजे ते सांगणार आहे. तर काही काही पदार्थांना तेल हे जास्त गरम नको, म्हणजे थोडंसं गरम झालं तरी चालू शकतं. काही पदार्थांना अति जास्त प्रमाणात ते कडकडीत पाहिजे, तर काही पदार्थांना मीडियम गरम पाहिजे. तर आता काल मी शंकरपाळी बनवली तर त्याच्यासाठी मला जास्त गरम तेल नको होतं आणि तापवताना देखील ते हाय फ्लेमवरती तापवायचं नसतं, तर लो फ्लेमवरती तापवायचं असतं. पण या तेलाचं तसं नाही. आता मक्याच्या चिवड्यासाठी आपल्याला जे तेल पाहिजे ते आपल्याला एकदम कडकडीत पाहिजे. तर आता मी एक येते मक्याचं चिवड्याचं हे टाकून बघितलं आहे, तर तो काही वरती आला नाही, बघू शकता तुम्ही. आता तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे, कारण याला मी 1 मिनटापूर्वी टाकलं होतं आणि तेल कडकडीत झाल्यावरती याला काढलं आहे. कारण मी दुसरं एक टाकून बघितलं आहे तर तो लगेचच वरती आला आहे आणि व्यवस्थित फुललेला देखील आहे. बघू शकता आता हे दोन्हीही. तर एवढं कडकडीत आपल्याला तेल पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की आता ज्यावेळी आपण कढईमध्ये मक्याचा चिवडा टाकू त्यावेळी तो पहिल्यांदा अगदी थोडासा टाकून बघायचा. थोडा टाकला की तो व्यवस्थित फुलतो. तर माझी कढई छोटी आहे त्या हिशोबाने मी पहिल्यांदा थोडासाच टाकला, तर अजून थोडा जास्त याच्यामध्ये येऊ शकतो. तर हा चिवडा तळायला 1 मिनिट देखील लागत नाही, तर काही सेकंद पुरेसे आहेत. म्हणजे हाय फ्लेम असेल तर टाकायचं आणि लगेचच हा चिवडा काढायचा बस. तर आता पहिल्यापेक्षा थोडेसे जास्तीचे मी टाकते. आता टाकल्या लगेचच आपल्याला याला झारा लावायचा आहे, जेणेकरून ते व्यवस्थित फुलतील. तर बघा लगेचच फुलून वरती आले. तर हे देखील आता मी काढून घेते. तर हे काढण्यासाठी इथे मी टिश्यू पेपरचा वापर केलेला आहे. टिश्यू पेपर यासाठी कारण ते तेल सोक करून घेतं. आता ही एक तळण्याची पद्धत झाली आणि दुसरी एक पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे, जिचा शोध मला आत्ताच लागलेला आहे आणि तो पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता तळतानाच तुम्हाला डायरेक्ट ती पद्धत दाखवते, पण तोपर्यंत तुम्हाला मी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. ती म्हणजे जर चिवडा व्यवस्थित फुलला गेला तरच तो कुरकुरीत लागतो.
आणि जर तो व्यवस्थित फुलला गेला नाही तर तो चिवट लागतो आणि दातामध्ये तो अडकत राहतो। तर आता आपण दुसरी पद्धत बघूया। आता ज्यावेळी मी चिवडा टाकला त्यावेळी हे साईडचे असे जे कण असतात ते बारीक बारीक राहतात आणि नंतर ते काळे होतात किंवा करपतात। मग भरपूर असं तेल करपलं जातं त्याच्यामुळे, आणि तेलाला करपल्याचा वास देखील येतो आणि आपण चिवडा काढायला गेलो की सगळे एकदम येत नाहीत। तर आता आपण शोधलेली नवीन पद्धत वापरूया। तर कढईमध्ये असा मी झारा ठेवून घेते आणि या झाऱ्यामध्येच आपण चिवडा टाकून घ्यायचा आहे। तसं पण आपण थोडा थोडा चिवडा तळायला टाकतो, त्या हिशोबानेच याच्यात चिवडा टाकायचा। आता तुम्ही बघू शकता जेवढा मी कढईमध्ये टाकला आहे तेवढाच मी झाऱ्यामध्ये देखील टाकला आहे, पण माझा व्यवस्थित फुलला आहे। आणि दुसरा एक आपला पसरट झारा असतो तो घ्यायचा आणि त्याने याला हलवून घ्यायचं। बघू शकता व्यवस्थित फुललेला आहे। आता झाऱ्यातून चिवड्याचे काही कण बाहेर पडलेले आहेत ते आपण नंतर काढून टाकायचे। आता हे केल्यामुळे काय होतं की जास्त चिवड्याचे जे कण आहेत म्हणजे जो चिवडा आहे तो कढईमध्ये राहत नाही। त्याचबरोबर आपण आता चिवडा टाकल्यावरती झाऱ्याने तो एकत्र करतो किंवा दुसऱ्या झाऱ्याने या झाऱ्यामध्ये काढतो, तर तो जो टाईम आहे तो आपला इथे वाचतोय, म्हणजे आपला चिवडा लवकर होण्यास आपल्याला मदत होते। तर आता अशाच पद्धतीने हा सगळा चिवडा मी तळून घेणार आहे। तर आता सगळा चिवडा मी तळून घेतलाय। आता मला तळून घ्यायचे आहेत ते म्हणजे शेंगदाणे। तर शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। तर शेंगदाणे तळण्यासाठी देखील हा जो झारा आहे तो तेलामध्ये आपण ठेवायचा, जसं मगाशी चिवडा तळण्यासाठी ठेवला होता तसा, आणि त्यातच शेंगदाणे घालून घ्यायचे आणि दुसऱ्या झाऱ्याने ते हलवत राहायचे। जर डायरेक्टच कढईमध्ये आपण शेंगदाणे घातले तर ते आपल्याला परत म्हणजे ज्यावेळी व्यवस्थित भाजून होतात त्यावेळी आपल्याला ते झाऱ्यामध्ये घ्यायला थोडंसं मुश्किल होतं आणि टाईमही लागतो। त्यापेक्षा आपण हे सोपं काम करायचं। तर हे शेंगदाणे मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहावे लागतील आणि लक्षात ठेवा हे शेंगदाणे व्यवस्थित भाजल्यावरतीच आपल्याला बाहेर काढायचे आहेत, त्याच्या अगोदर काढताना, कारण जराशे जरी हे कच्चे राहिले तरी आपला चिवडा नंतर नरम पडतो याच्यामुळे। त्यामुळे हे थोडेसे लालसर झाले पाहिजे आणि दुसरं म्हणजे यांच्यावरची जी सालं आहेत ती सालं इझिली यायला पाहिजेत। आता जर तुम्हाला कळत नसेल तर काय करायचं, याच्यात एक शेंगदाणा घ्यायचा आणि थोडंसं हातावरती चुरून बघायचं ती सालं येत आहेत काय त्याची, आणि त्याचबरोबर खाऊन देखील बघितलं तरी चालू शकतो। तर असे हलवून हलवून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तर आता या शेंगदाण्यांचा कलर चेंज झालेला आहे, बघू शकता मघापेक्षा थोडे जास्त ब्राऊन झालेले आहेत। तर यांना आता मी एका परातीमध्ये काढून घेते आणि त्याचबरोबर आता चाळणीतून पडलेले ते देखील काढून घेऊया। आणि आता आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। तर कढीपत्ता मी झाऱ्यामध्ये टाकला आहे खरं, पण तो काही झाऱ्यामध्ये राहत नाही, झाऱ्यामध्ये घातल्यावरतीच तो बाहेरच गेला उड्या मारून, तर त्याला मी डायरेक्टच आतमध्येच टाकलं आहे कढईमध्ये। तर कढीपत्ता देखील आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये भाजायचा आहे आणि कढीपत्ता ज्यावेळी आपण काढतो त्यावेळी कढीपत्त्याचा आवाज येतो, म्हणजे चाळणीमध्ये झाऱ्यामध्ये ज्यावेळी आपण कढीपत्ता काढतो त्यावेळी तो हलवून बघायचा। ज्यावेळी त्याचा आतमध्ये खळखळ असा आवाज येईल त्यावेळी आपला कढीपत्ता व्यवस्थित भाजला असं समजायचं, किंवा हाताने एक कढीपत्त्याचं पान घ्यायचं आणि ते हातावरती चुरून बघायचं, ते कुरकुरीत लागायला पाहिजे। तर कढीपत्ता देखील भाजून झालेला आहे, तर तो देखील मी आता परातीमध्ये काढून घेते आणि आता मी काही भाजण्यासाठी या कढईमध्ये घालणार नाही। जर तुम्हाला सुक्या खोबऱ्याचे काप हवे असतील, आवडत असतील तर ते देखील तुम्ही घालू शकता। मी याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा वापर करत नाही, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच करा। तर हा जो चिवडा आहे तो खोबऱ्याशिवाय छान लागतो असं मला वाटते। तर आता जो मक्याचा चिवडा तळून घेतला होता त्याला आता आपण मस्तपैकी चटकदार चिवडा बनवूया। तर एक मोठं भांडं घ्यायचं, मी इथे एक मोठी कढई वापरलेली आहे। आता हा एवढाच चिवडा माझा एवढ्या कढईमध्ये येणार नाही, तर याच्यातला अर्धाच चिवडा मी पहिल्यांदा या कढईमध्ये घालून घेणार आहे, कारण आपल्याला तो हलवायचा आहे आणि जे आपलं शेंगदाणे आणि जे मिश्रण असणार आहे म्हणजे आपण याच्यात जे घालणार आहोत ते सगळं व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे। त्याच्यामुळे मी येथे पहिल्यांदा थोडासा चिवडा घेते
तर आता या चिवड्यामध्ये जे तळून घेतलेले आपण शेंगदाणे होते ते घालायचे आहेत. आता शेंगदाणे देखील याच्यामध्ये मी अर्धेच घालते आणि कढीपत्ता पण अर्धाच घालते, कारण अर्धा चिवडा साईडला ठेवला आहे तर त्याच्यासाठी परत आपल्याला लागणारच आहे मिक्स करायला. सो ते मी थोडं थोडं साईडला ठेवते. आता याच्यात पिठी साखर घालायची आहे. पिठी साखर तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त, पण थोडी जास्त घातली तरी चालू शकते, कारण नंतर थोडंसं हे म्हणजे हा चिवडा कमी गोड लागतो, त्यापेक्षा अगोदरच थोडीशी एक्स्ट्रा घालायची. आणि याच्यात अगदी अर्धा चमचा एवढं मी लाल तिखट वापरलेलं आहे. आवडत नसेल तर नाही वापरलं तरी चालेल, पण याच्यात मी अर्धा चमचा वापरलेला आहे, कारण जास्त लाल तिखट वापरलं की या मक्याच्या चिवड्याची टेस्ट जराशी चेंज होते असं मला वाटतं. पण काही जणांना हा चिवडा तिखट आवडतो, तर अगदी थोडंसं लाल तिखट मी अजून ॲड करते, थोडंसं कमी वाटलं मला म्हणून. आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर काय करायचं की याच्यावरती मी एक प्लेट ठेवते, म्हणजे ताट ठेवते, आणि ताटाने आपण असं हलवून घ्यायचं जेणेकरून तो चिवडा व्यवस्थित मिक्स होईल आणि खाली जमिनीवर देखील पडणार नाही. आता चिवडा व्यवस्थित हलवलेला आहे. आता याच्यात मात्र मी मीठ घातलेलं नाही. मी म्हटलं होतं की थोडंसं मीठ टाकायचं चवीसाठी कुठल्याही पदार्थामध्ये, ते खूप छान लागतं, पण याच्यात मात्र मी घातलेलं नाही. तर आता हे मिक्स करून झालेलं आहे. तर आता हा तयार झालेला चिवडा मी याच परातीमध्ये सध्याला साईडला ठेवते, कारण परत या परातीमध्ये दुसरी चिवड्याची बॅच आपल्याला हे करायची आहे. बघा किती छान दिसतोय. तर आता दुसरा उरलेला चिवडा देखील बनवून घेऊया. आता तुम्ही म्हणाल हे मी कॅमेऱ्यामध्ये दाखवलं नाही, डायरेक्टच घातले, तर मध्ये मध्ये व्हिडिओ मी बंद करते, कारण जास्त स्टोरेज पण आपलं फुल होतं, त्याच्यामुळे जेवढं नको आहे तिथे व्हिडिओ बंद करते. पण आता बंद केल्यावरती चालू करायला देखील कधी कधी विसरते. तर आता त्याच्यात जे घातलं आहे ते सेम याच्यात घातलं आहे, फक्त याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर एक्स्ट्रा केली, कारण त्याच्यामध्ये ती थोडी कमी घातली होती. आणि त्याचबरोबर याच्यात एक वेगळं घातलं, ते म्हणजे चाट मसाला. तर तो चाट मसाला मी अर्धा चमचा इथे वापरलेला आहे. आता याच्यात मी चाट मसाला वापरला आणि त्याच्यात लाल तिखट वापरलं, म्हणून हे दोन्ही चिवडे मी वेगवेगळे ठेवणार असं नाही, हे दोन्ही चिवडे मी एकत्रच ठेवणार आहे. पण चिवड्यामध्ये चाट मसाला देखील आपण घालू शकतो, त्याची चव देखील खूप छान लागते. चाट मसाल्यामुळे थोडासा चटपटीत लागतो तो, पण मी हे दोन्ही चिवडे एकत्रच करणार आहे, कारण मला तसे गोड आणि तिखट असा चिवडा बनवायचा आहे. तर तो देखील मी याच्यामध्ये काढून घेते. तसा हा चिवडा थोडासा थंड झालेला आहेच, पण व्यवस्थित आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका प्लास्टिक पिशवीमध्ये बांधून एका डब्यामध्ये घालून ठेवायचा, किंवा घट्ट झाकणाचा डबा असेल आणि त्याच्यात घातला तरी चालेल, पण शक्यतो प्लास्टिकच्या पिशवीमध्येच बांधा. तर बघू शकता किती छान असा हा चिवडा दिसतोय आणि चवीला देखील हा चिवडा खूप छान लागतोय. याला मी तुम्हाला परफेक्ट प्रमाणाचं सांगितलं नाही, कारण याच्यात ज्या गोष्टी आपण घालतो त्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो, त्याच्यामुळे मी प्रमाण असं तुम्हाला काही सांगितलं नाही व्यवस्थित. फक्त मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, तुम्हाला जर विकण्यासाठी हा चिवडा बनवायचा असेल तर 250 ग्रॅमला तुम्ही 100 ग्रॅम शेंगदाणे वापरा याच्यात. बाकीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर तुम्ही पण मार्केटमधून असं पॅकेट घेऊन या आणि असा चिवडा बनवून बघा. दिवाळीसाठीच नाही तर इतर दिवसांसाठी देखील हा चिवडा आपण खाऊ शकतो, खूप छान लागतो. जर तुम्हाला आजचा हा मक्याचा चिवडा आवडला असेल किंवा मी सांगितलेली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.